पायरी म्हणून हा गेला पाहिजे. स्टेपिंग स्टोन. ज्ञानेश्वर महाराजांना ते सांगायचं की तैसे या भजना मी साक्षीभूत अर्जुना एक प्रतिफळे भावना आपुला आणि बरोबर आहे. पुण्याला घडलेली गोष्ट आहे. 40-45 वर्ष झाली. एक महाराजांचे अतिशय भक्त, त्यांची आई फार आजारी पडली आणि आईवरती फार प्रेम होतं त्यांचं. दार आली की बाबा आई अतिशय आजारी आहे आणि यांना काही जाणं शक्य नव्हतं. त्यावेळेला महाराजांच्या समोर उभे राहिले, म्हणाले की महाराज या प्रसंगातून मला बाहेर काढा, एक आईला बरी तरी करा, नाही तर मला जाऊ द्या बरं का. तेव्हा ते सांगतात की मला ती भावना इतकी भरून आली की त्या फोटोला डोळ्याला पाणी आलं महाराजांना. काय असेल मला सांगा, कसं भावना असते. महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले उत्तम आहे पण हे टिकत नाही फार रे. हे महाराज माणसाला ती भावना येत नाही असं नाही, विशेषतः बायकांना जगदीशी येईल पण ती टिकली पाहिजे. बाकीचं व्यवहारात आलं की जातं लागते. असं होतं बघा. तुमचं आमच्या होत नाही का की आपण जग केला व्यक्ती काय प्रसन्न असते, कारण वर्तमानपत्र उघडलं की मग सगळं गेलं इकडचं तिकडेच नाही असं होऊन जातं. नाही, ती टिकली पाहिजे. ती टिकवण्याचं सुद्धा सामर्थ्य आहे माणसाच्या अंगी. भावना टिकवणे काही सोपी गोष्ट नाहीये, कारण भावनेचा ताण असतो एक प्रकारचा बरं का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत की इथे आपली भावनाच फळते. ती भावना फळते ती त्याच्या इच्छेने घडतं. ते जो परमात्मा सर्वव्यापी आहे ते आपल्याला होत नाही म्हणून जात. महाराज म्हणायचे की तुम्ही देवाला भजता ज्यावेळेला त्यावेळेला तो माझ्याहून वेगळा आहे ही भावना का ठेवता, तो माझाच आहे माझ्यामध्ये आहे ही भावना का ठेवीत नाही. तिथे पाडणार तसं नाही तर पंढरीला पांडुरंग जायचा म्हणजे माझ्या प्रपंचात यायला त्याला कठीण वाटतं का, हे होता कामाचं नाही. हा त्याचा भाव आहे. आता पुढचा विषय असा आहे चातुर्वर्ण्यमय सिस्टम. काय डोकी फोड आहे या श्लोकावर बरं का. गुणकर्म विभागशः तस्य कर्तारभिमान विद्या अकर्तारभिममेयम्. आता भगवंत एवढा लाविष्य नव्हता का नाही कोणाचे तर्कशास्त्रज्ञ मी निर्माण केलेला आहे. संबंध समाज हा चातुर्वर्ण्य संपन्न आहे. मी ते निर्माण केलेलं आहे गुणकर्म विभागशः. त्याचा करता मी आहे, मी त्याचा करता नाही. काय बोलायला काय असं का यार. आपण समजून सांगितलं बघा मुद्दा की ही भाषा त्यांची त्यावेळची आहे. हे कसं आहे, परमार्थ म्हटला की अतिंद्रियाचा विषय आहे, तो दृश्याचा विषय नाही. आणि दृश्यामध्ये जेव्हा सांगावं लागतं त्यावेळेला विरोध निर्माणच होतो या शंका. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. उपनिषदामध्ये मंत्र आहे, मला ती ईशा वाच्यात आहे, तो जवळ ये आणि दूर आहे, खाली आणि वर ये आणि कुठेच नाही. वा, आणि मी काय याला काही बोलण्याला अर्थ आहे का काही असं कुठलं म्हणलं त्या चूक काय आहे. माझं आहे की जेव्हा आपण चातुर्वर्ण्य म्हणतो ना गुणकर्म विभागशः, त्याने गंमत सांगतो मारामारी कशी. चातुर्वर्ण्य आहे ना, तर म्हणले हे रचलं पहिल्यांदा तेव्हा माणसांचा वर्ण पाहून रचलं असलं पाहिजे. आर्य लोक हिंदुस्थानात आले ते गोरे होते बरं का, आणि त्यांनी इथले जे मूळचे होते ते काळे पाहिले आणि मग वर्णाच्या वर समाज रचना केली. काय कोणाला हे सगळं की याला निकाल तरी लागायचा नाही, कारण कोणावरच नाही की तुम्ही एक म्हणायचं मी एक म्हणायचं काहीतरी म्हणजे अर्थ काढी करायची त्यावरून ते काय त्या लोक आणि आपल्या परमार्थाशी त्याचं संबंध नाही. गुणकर्म विभागशः काय आहे, माणसाची जी आनुवंशिकता असते बरं का, हेरिडिटी, त्याच्यावरती माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो, आश्चर्य वाटेल. एक युंग नावाचा मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, जबरदस्त बरं का, अलीकडेच फ्रॉइडचा शिष्य. तो काय म्हणतो, माणूस जन्माला येतो त्यावेळेला समाजाचं एक मोठं मन असतं, त्याचा अंश येऊन येतो बरं. म्हणजे याचा अनुवंशिकता असते, समाजाची सुद्धा घेऊन येतो बरं का. काय म्हणजे विचित्र नाही सगळं. त्याने उदाहरण फार छान दिलेलं आहे. काय सांगू आपल्याला, जर्मन लोकांनी या महायुद्धामध्ये किती क्रूरपणा केला आपल्याला माहिती आहे. माणूस उघडा नागडा कसा असतो दाखवला.
पशुहून हीन असतो. आणखी काय दाखवायचं, हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स म्हणून आहेत, अजून तर ठेवलेत बरं का. तसे हे लोक जातात ना पाहायला, तर तिथे म्हणजे एक कल्पना करा क्रूरपणाची. एनिमा देतात ना, म्हणजे पोटात पाणी घालतात, तर इतकं पाणी घालायचं की ते फाट दिवशी फुटून जाईल. हेही जाऊ द्या, मेला चिंचा काय झालं. गॅस चेंबर्स म्हणजे तो प्राणघातक वायू त्याच्यामध्ये ढकलून द्यायचं, हा करता मनुष्य मरून जायचं. गॅस चेंबर याच्याही पेक्षा वाईट सांगतो आपल्याला. नवीन नवीन विषारी औषधं तयार करायची बरं का. तर हे जे जीव लोक होते धरलेले कैदी म्हणून, आणि त्याच्यामध्ये अत्यंत श्रीमंत विद्वान डॉक्टर प्रोफेसर असे लोक, त्यांच्या शरीरावर जखमा करायच्या आणि ते औषध घालायचं त्यामध्ये, म्हणजे जन्माचे जाया व्हायचे, वेडे व्हायचे, असं सगळं. काय असेल मला सांगा. एक डॉक्टर फ्रँकनेल म्हणून असाच एक जीव, तो जगला बिचारा. त्याने असं म्हटलंय, आमच्यापैकी जे लोक कशा करता तरी जगत होते तेवढेच जगले, बाकी मेले सगळे, निराश होऊन विफलता येऊन मेले. ते की नाही, तुम्हाला ते वाचणे शक्य नाही. एक ग्रंथच आहे, ते स्कोर्ज ऑफ द स्वस्तिक म्हणून, डॉक्टर लिव्हरपूल म्हणून हा जज होता. त्याने ते कैदी तपासले, त्यांच्या वाचवत नाही सांगतो. आणि शेवटी हे मारून काय करायचे, मोठे खड्डे खणायचे, त्यात ती 5-50 प्रेत घालायची, पेट्रोल घालून आग लावून टाकायची. बरोबर. तर सांगायचा मुद्दा पुढे आहे. काय होतं, माझी शिकवण्याची पद्धत इथे उपयोगी पडते म्हणून मी गोष्टी सांगतो, कारण जीवन दिसतं त्यात, जीवन प्रत्यक्ष. काय आहे, या युगने जर्मन लोक असे क्रूर का, याच मानसशास्त्रदृष्ट्या विवेचन केलं. त्यामुळे तो काय म्हणतो, आधी की नाही जर्मनीमध्ये जे विचारवंत आहे त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित विचार बरं का, मोस्ट सिस्टमॅटिक थिंकर्स, अगदी शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट काय सर्वांगाने विचार करणार. अगदी जर्मन मन म्हणजे असं विचित्र आहे बघा. एखादं यंत्र तयार केलं ना, इतकं पूर्ण करतील की बोलायची सोय नाही, असा जर्मन स्वभाव. मग हे क्रूर का, तर त्यांनी असं दिलंय की हा जो जर्मन समाज आहे हा पूर्वी गुंड लोक होते बरं का. हे गुंड लोक होते, हे आता सुशिक्षित झाले. मग त्यांनी म्हणले ख्रिश्चन झाले म्हणून झाले, आपले झाले, ते असू द्या. तेव्हा त्यांच्यामध्ये सामाजिक मन जे आहे ते क्रूर आहे अतिशय. तर जन्माला जर्मन म्हणून आला जर्मनांच्या पोटी की ते जे सामुदायिक क्रूर मन आहे तेही ते घेऊन येत, आणि शिवाय त्याच म्हणून ते क्रूर होऊ शकतात. असं आहे, क्रूर होण्याला सुद्धा एक मर्यादा आहे ना, आपण होऊ शकत नाही, नाही का. त्यात इतका क्रूरपणा सांगण्याचा हेतू माझा काय की ज्या वेळेला आपण या चातुर्वर्ण्याचा विचार करतो त्यावेळेला 4 विभाग केलेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 प्रकारचा. तर युंगचं म्हणणं असं की समाजात 4च प्रकारचे लोक आहेत. तुम्ही काय म्हणाले, बरं तुम्हाला सूत्र काढलेच नाही काही, माझी अक्कल नाही, त्याने अभ्यास केला त्याला कळेल. आता थोडं सांगतो आपल्याला. 4 प्रकार कोणचे. पहिल्यांदा मुख्य 2 प्रकार, एक बहिर्मुख आणि दुसरे अंतर्मुख, एक्स्ट्रोव्हर्ट, इंट्रोव्हर्ट बरं का. जगात 2च तऱ्हा म्हणाला, एक बहिर्मुख लोक भोगवादी, एक इंट्रोव्हर्ट शास्त्रज्ञ मोठमोठे, कलावंत मोठमोठे, सगळे इंट्रोव्हर्ट. या इंट्रोव्हर्ट मध्ये 4 प्रकार, एक विचाराने इंट्रोव्हर्ट बरं का, इंट्रोव्हर्ट थिंकर्स, ते 4 सांगतो. दुसरे इंट्रोव्हर्ट फिलिंग, भावना अंतर्मुख. तिसरं इंट्रोव्हर्ट सेन्सेशन आणि चौथं इंट्रोव्हर्ट इंट्युइशन बरं का. अजून लक्षात आहे बुवा. बर, पहिले कसे तर म्हणाले त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती ज्ञानाकडे. काय मला आश्चर्य वाटलं, साल ज्याने ही वर्ण व्यवस्था रचली ना, ज्या आर्य डोक्याने, काय बुद्धिमान माणूस असला पाहिजे बुवा. काय त्यांनी समाजाची रचना केली बघा. ते फसलं पुढे जाऊ द्या, फसलं म्हणजे ती जाती झाल्या आणि पुढे सगळा घोटाळा झाला हे जाऊ द्या, पण समाजाची रचना कशी केली ती बघा. तर
तुम्ही एखाद्या अत्यंत बुद्धिमान आणि संशोधकाला रस्ता झाडायला लावला, तुम्ही म्हणाले हे काय बा हमालाचं काम, माझं काम नव्हे, त्याची आम्हाला निराळी. इंटेलेक्च्युअल्स म्हणून जे आहेत खरे बरं का, त्यांचं बुद्धीचं काम असतं. गांधी युगामध्ये मग ते संडास साफ करा मोठमोठ्या लोकांनी केले, हे सोडून द्या की त्यात तेवढ्या पुरतच असतं. फोटो काढा माझे, मी संडास साफ करतोय फोटो काढा, ते नाही. स्वाभाविक त्यांना बुद्धीचंच काम त्यांचं. आणि त्यांचे शरीर यष्टी नेहमी बारीक असणार. इतकंच नव्हे, चालणं बोलणं उठणं सुटणं चलाखीचं असणार बरं का. किंबहुना महाराज म्हणाले साधक खरा जर असेल तर तो याही पेक्षा जास्त बुद्धीकडे वळलेला असतो. तो कधी अंग धरायचं नाही. म्हणजे नावाखाली लठ्ठ झालाय वा अगदी खाण्या पिण्या बेताचं बुद्ध्याचं ते कामच मेंदूचं बरं का. सांगायचं हेतू काय हा पाहिला. दुसरा आहे तो इंट्रोवर्ट फीलिंग. त्याच्या भावना इतक्या नाजूक, इतक्या सूक्ष्म, नेहमी तयार असणाऱ्या अशा आणि सुशिक्षित भावना, द्वेष मत्सर नाही. म्हणून आपल्या समाजामध्ये त्याच्याविषयी कोणाचं वाईट मत नाही, याचं कोणाविषयी वाईट मत नाही. हा दुसरा. तिसरा असेल तर इंट्रोवर्ट सेन्सेशन बरं का. हा मनुष्य जो आहे ना, याला हे खपायचं नाही, अन्याय खपायचा नाही. किंबहुना शेवटपर्यंत लढत बसेल, भिंत अशी ते टकरा मारील त्याला असा. आणि शेवटचा जो आहे त्याला प्रतिभाच त्याची असते. ते मोठमोठे कवी, मोठमोठे चित्रकार, मोठमोठे कलावंत आतूनच त्यांना येतं ते. आणि त्यांना जगाची तीही नसते. हा विचार करतो आपल्याला वाटवा काय घेऊन केलंय म्हणून. मग हे लोक काय म्हणतात, काही लोकांचा स्वभावच असा, अरे कुठे भानगडीत पडा, आपला अभ्यास बरा आपण बरे. आपल्या देशात आता कमी झाले सोडून द्या असे लोक. कारण काय झालं, बुद्धिमान लोक जे होते ते पैशाच्या मागे लागले. म्हणून हे मोठे मोठे जुने शास्त्रीय पंडित काही नाही हो, किती साधे राहायचे आणि आपल्या विद्येच्या कधी पैसा न घेताना विद्येचा उपयोग केला, लोकांना शिकवायचे बरं का. हे एक प्रकार. दुसरा जो प्रकार आहे ना, त्याला की नाही जगातला अन्याय खपायचाच नाही. आणि याचं उत्तम उदाहरण गीतेमध्ये आहे की अर्जुनाला काय म्हणाले भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये की निंदंत स्तवसामर्थ्यं ततो दुःख नरं. तू काही अगदी चांगल्या हेतून जाशील, नको पाहिजे युद्ध नको मला बरं का, भैक्षे मती येईल होते, भिक्षा मागून जगतो मी बरं काय हरकत नाही मला नकोय. पण तुझी निंदा करू लागल्यानंतर तुला चैन पडायचं नाही, आतून येईल. तसं सांगू का, तुम्ही समजा एका ऑफिसातून रिटायर झाला, एजीच्या ऑफिस मधून रिटायर झाला, इतकं ते आत घुसलेलं असतं की जरा काही पेन्शन रूल वगैरे काढले की अहो ते असं ती तसं आहे. रेल्वेचं तसंच आहे, डोक्यात बसले की ती जात नाही मला. हे आहे हे क्षत्रिय लोक. अरे तर कार्य आणि सहज सुचवून सांगतो, समर्थांच्या काळामध्ये जेव्हा याची जरूर लागली, शिवाजी आला आणि जेव्हा जरूर लागली की आता क्षत्रियांचा काळ आहे, ते लोक पाहिजे, तेव्हा समर्थांनी मरता मारिता घ्यावे राज्य आपुले असं सांगितले. हो, मराठा तुका मिळवावा. कारण संबंध हिंदुस्थानात पाहिलं तर काही त्यामुळे विरोधच नव्हता परकीयांना. तो विरोध इथे करण्याचं सामर्थ्य आहे ते त्यांनी केलं बरं का. हे जे मावळे लोक होते, रांगडे लोक होते, पण क्षत्रिय वृत्ती होती. मग म्हणले आता करा, मी सांगितलं मरता मरता घ्यावे राज्य आपुले. म्हणजे काय आहे. आणि याचं उत्तमात उत्तम उदाहरण त्या याचं आहे, सिंहगड घेतला त्याचं तानाजीचं. आधी काय सिंहगडाचं लग्न म्हणजे त्या याचं तोरण्याचं, आणि मग म्हणाले माझ्या रायबाचं लग्न. काय असेल असे लोक असतात. तिसरे लोक असतात ना, काय याच्यात 4 आणि 8 आणि माझा फायदा काय तू सांग, बाकी भानगड नको काय. अलीकडे सीए बीए लोक होतात नाही बरं का. महाराज फार गंमत करायचे. महाराज म्हणायचे काय माणसाचं म्हणजे पैशाचं हे आहे, प्रकृती कशी आहे, 4 आणि सुद्धा देऊन. अरे 4 आणि इतका पैसा आतमध्ये गेलाय. म्हणून ते काय त्याने काय म्हणाले
पैसा हा प्रापंचिकाचा प्राण आहे हे समजून मी त्याला कधी धक्का लावला नाही म्हणाले. नाही, हा तिसरा. आणि चौथा म्हणजे खटपट खटपट खटपट, चैन म्हणायचं नाही कधी. खूप श्रम श्रम श्रम. अशा लोकांचा वरचा मजला जरा खाली असतो, त्यामुळे बोजा उठाव एवढं काम त्यांचं. आपला क्षमा करा मी सांगताना काय करू, समजावं तर खरं पण योग्य पाहिजे. याला की नाही मराठीत एक फार अप्रतिम शब्द आहे, ढोर मेहनत म्हणतात. ढोर मेहनत, ट्रॅजेडी हा शब्द इंग्लिश मध्ये आहे. आणि हा मला फार आवडतो. याचं कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये पहिल्यांदा ढोर मेहनत केल्याशिवाय पुढे पडता येत नाही. ते बसायचं करायचं, त्याला नाही ते प्रेम नको आमकं नको संगतची गाठी पाहिजे. तेवढी असेल तरच त्यातून साध्य होत आहे. सांगण्याचा सगळा हेतू काय आपल्याला, तर हे जे गुणकर्म आहेत याचा अर्थ असा की ही माणूस जन्माला घेऊन येतो काही ती प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीचं व्यक्त स्वरूप म्हणजे कर्म आहे. जे आतमध्ये गुण आहे, जी मनोरचना आहे, त्याचं व्यक्त स्वरूप एक्सप्रेशन जे येतं ते कर्म आहे. त्याच्यावरती समाज रचना केलेली आहे. आणि हे सगळीकडे असं असतंच. राजकारणात भाग घेणारी माणसं निराळी, आपल्याकडे ते सगळं विचका झालाय. हो, तुम्हाला खरं वाटेल का, प्लेटोने रिपब्लिक मध्ये 3000 वर्षापूर्वी या लोकशाहीचे दोष सांगितलेले आहेत. आणि एक दोष असा, भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार होईल. काय आणखी सांगायचंय मला सांगा. अहो, ते शिकवताना वाचताना मला असं वाटे हा काय लेखाचा आता होता की काय, सगळं पाहून हिंदुस्थानचं पाहून लिहिलंय की काय की नाही, इतकं ते खरं वाटायचं होतं. काय सांगत तुम्हाला, तो काय म्हणाला, तुमचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना पैशाला शिवायचं नाही. एक त्याला वाईज मॅन म्हणलंय त्याने. वाईज मॅनचा अर्थ असा तो ज्ञाता पाहिजे राजकारणामध्ये. आणि ही शॅल नॉट टच गोल्ड, त्याला पगार नाही, त्याला राहायला स्वतःच घर नाही, त्याला कुटुंब नाही. नाही तर मग माझ्या नातेवाईक घुसवा. पेपरमध्ये पाहता ना तुम्ही. हा, हे म्हणजे किती प्लेटोची व्हिजन तुम्ही लक्षात ठेवा. हे काय सामान्य गोष्ट आहे. मग दुसरं म्हणाला की त्यातले जे क्षत्रिय आहेत तो 3 वर्ग मानतो बरं का, वाईज मॅन, वॉरियर्स अँड ट्रेडर्स असे 3च. चौथे गुलाम त्यांनी मानले सगळ्या. तर दोन हे जे वॉरियर्स आहेत याला म्हणाला कधी स्वस्तता असता कामाचं नाही, सारखं त्यांना ते खटपट पाहिजे. तुम्ही नाही का इथे ते याचे हे करा आपल्या नेव्हीचे नाही का, हे शिप्स याचं त्यांना सारखं काम करावंच लागतं, त्याशिवाय ताजं राहत नाही. ते जन केलं. दुसरं काय म्हणाला, यांना जरुरीपेक्षा जास्त विश्रांती द्यायच्या कामाची नाही वॉरियर्सना, नाही तर तो आरसा देईल मनुष्य. आणि तिसरा ट्रेडर आपला वैश्य वर्ग की पैसा पैसा पैसा. आपलं काय झालंय, सगळं वैश्य वर्गाभोवती हे झालेलं गुरुचं आहे आपलं. आता लोक म्हणतात ब्रिटिश लोकांचं राज्य इथे आलं म्हणून आपण तसे झालो. अहो तसं कशाला होते, आम्ही होतोच त्यात, काय नाही का. नाही तुम्हाला माहिती आहे ना, तो वॉरन हेस्टिंग्ज आणि क्लाईव्हला फसवणारा तो कलकत्त्याचा मारवाडी, तुम्हाला माहिती तो वेडा झाला. तो त्यांनी जेव्हा पैसे देत नाही म्हणाला ते वेळा, तेव्हापासून ते आहे. हे आहे असंच आहे. सांगण्यात हे केवढा माझा गुणकर्म विभाग अशी मी रचलाय. पुढे काय झालं, हिंदुस्थानात बाहेरचे लोक फार आले आणि त्या सगळ्यांना समाजामध्ये सामावून घ्यावं लागलं. तेव्हा कोण कुठला तेव्हा या वर्गाच्या जाती झाल्या. एक त्याचा फायदा काय झाला, काही काळ काही शतक किंवा एक सोनार तुम्ही म्हणला म्हणजे संबंध कुटुंब सोनार आणि सोनार त्याचा तोच धंदा. त्यामुळे ती कला वाढीला लागली त्याच्यामध्ये. पण पुढे तसं फार काळ टिकणं शक्य नव्हतं आणि मग सगळंच विचित्र झालं. त्यामुळे मग भलत्याच धंद्यात भलते लोक शिरले. म्हणजे असं झालं की लोकमान्य शेवटी असं म्हणाले की आता आपला देश जो सुधारायचा असेल तर समजा तुमचा मुलगा आहे आणि त्याला चांभाराची कला आहे, तर त्याने चांभाराचा धंदा करावा आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवावा असा काळ आलाय. असं झालंय. आणि आता तर विचारू नका, धंद्याच्या इतक्या ह्या झाल्या आहेत, प्रकार झालेले आहेत की त्यात कोणी काय करावं त्याला सीमाच राहील नाही. मग गमत सांगितले ना, आमचा एक विद्यार्थी भेटला आम्हाला गाडीमध्ये, सोन्याचं घड्याळ बिडाळ आणि अर्थ येत होता मालाडला बरं का, इकडे जात होतं कुठेतरी. तर म्हणलं
काय रे बाबा, काय कसं काय चाललंय? फार उत्तम चाललंय सर म्हणाला. काय धंदा करतो? तर म्हणला इथे पांढरी रेती मिळते. पांढरी रेती बरं का? तर म्हणजे मी तांदळाचा व्यापार करतो. तर म्हणजे त्या पोत्यामध्ये ती मिसळतो आणि त्याचा फायदा काढतो. म्हणजे खडे खडे मिसळायचे. हा काय धंदा आहे का? आपल्याला काही कल्पना नाही. काय मला सांगा, नाही का? आता प्लेटोला ही कल्पना नसेल, किती हुशार झाला तरी ही कुठली कल्पना करणार हो? सांगण्यात हे तुमच्या लक्षात आला की कर्तारपी मान, म्हणजे भगवंताला सांगायचंय काय की मानव समाज म्हणून तुम्ही म्हणलात की मानव समाजामध्ये 4 प्रकार असायचेच. शेल्डन म्हणून एक मोठा होऊन गेला समाजशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ. त्याने 3च भेद केले माणसांचे. हे माणसांचं वर्गीकरण आहे. युंगने जसं म्हटलं एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट, बहिर्मुख आणि अंतर्मुख मुख्य, तसे याने 3 केलेले बरं का. एक विसेरोटोनिक, विसेरा म्हणजे कमरेचा भाग बरं का. तुम्ही पहा बायकांच्या कमरा जास्त रुंद होतात, वाढ तिथेच होते पुष्कळची. चेष्टा करीत नाही मी, खरी गोष्ट आहे. बाई लठ्ठ झाली तर कमरेत लठ्ठ होती पहिल्यांदा, नाही का. म्हणून की नाही आसन देताना बाईला तिची कंबर कोण आसन द्यावं असं म्हणतात बसायला. तेव्हा विसेरोटोनिक म्हणजे जे लोक खादाड आहेत, आहार मोठा आहे आणि जरा स्वस्थता पाहिजे, सुखासीन आहे, हा विसेरोटोनिक. दुसरं सोमॅटोटोनिक म्हणजे शरीर बल आहे पुष्कळ, शक्ती आहे अंगामध्ये आणि कर्म करण्याला पुष्कळ. आणि तिसरे जे आहे ते सिरेब्रोटोनिक, सिरेब्रम म्हणजे ब्रेन, तर त्यांच्यामध्ये बुद्धीच जास्त हे असतं, ते त्यांनी मुष्ट वळली. असं 3. तर या लोकांनी 4 केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी 4 केले. शूद्र म्हणजे आपण ज्याला म्हणतो तसं नव्हे, ज्याला कर्माची फार हौस आहे, ही गोष्ट खरी. आता सांगतो महाराज काय म्हणाले, फार फार छान आहे बघा. एक मोठे काँग्रेस पुढारी महाराजांना भेटले, जुनी गोष्ट आहे फार. ते म्हणाले बुवा काय करावं समाजामध्ये, आता हे सगळं घोटाळा चाललाय, काय करावं? याला 2 उपाय आहेत म्हणले. पहिला उपाय जर असेल तर वरच्या वर्गाने खालच्यांचा अभिमान ठेवू नये. वरच्या वर्गाने मी वरच्या वर्गाचा आहे अभिमान ठेवू नये आणि खालच्या वर्गाने वरच्या वर्गाचा द्वेष करू नये. असं झालं तर समाज चांगला चालेल. मला फार आवडलं हा बरं का. आणि आज हे झालेलं आहे, वरचे वर्ग अभिमान सोडत नाही, खालचे वर्ग द्वेष केल्याशिवाय राहत बरं का. बघा पण दुसरं जे महाराज म्हणले ते फार मला कसं संतांची दृष्टी असते. ते काय म्हणाले, आता हे 4 वर्ग आहेत ना, हे समाजात राहणारच, कुठल्याही समाजात राहणार. मी सांगितलं युंगचं आहे 4. तर म्हणलं काय करावं, प्रत्येक माणसाने ब्राह्मणासारखी बुद्धीची वाढ करावी, क्षत्रियासारखं स्वरक्षण करावं, स्वसंरक्षण, वैश्यासारखं प्रपंचाला पैसा मिळवावा आणि शूद्रासारखं कोणते कर्म करायला मागे पुढे पाहू. तर म्हणाले समाज काय तेवढं सिंथेटिक आहे, तेवढं हे नाही का. आणि खरा मोठा तो की जो असं 4ही अंग आपल्या अंगी आणतो, तो खरा मोठा. त्याला द्वेष मत्सर कशाला करीत नाही का. असो तेव्हा भगवंताला तेच सांगायचं. आता ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे का काय ते, आता याच परी जाण हे 4ही वर्ण सृजले म्या गुणकर्म विभागे. मी सांगितलं आपल्याला ह्युमन सोसायटी कुठेही असू दे राहणार, सहज आठवून सांगतो. अरिस्टॉटलने हे मानलेच आहे 3. काही लोक म्हणतात प्लेटो हिंदुस्थानात येऊन गेला आणि त्याने हे उचललंय, ते मलाही खरं वाटत नाही. आला असेल पण त्याने एवढा बुद्धिमान विद्वान मनुष्य इथे तेवढंच घेऊन जाईल अशाचा भाग नाही. पण अरिस्टॉटलने आपल्या पॉलिटिक्स मध्ये 3च वर्ग मानले, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि गुलामाला त्याने मानलं नाही. गुलामी चांगली आहे म्हणाला, हा फार मोठा दोष आहे. तो फार जगातला मोठा विद्वान आणि विचारवंत, पण गुलामी त्यांनी मानली. आणि शेवटी अमेरिकेमध्ये एब्राहम लिंकनच्या वेळेला गुलामी सुटली. तोपर्यंत गुलामी म्हणजे मान्य होती, राजमान्य होती, सरकारने म्हणजे कायद्याने मान्य होती. हो आता गुलामी आहे ती वेगळी, नाही का, विकतात ना बायका विकतात, आणतो विकतात, पण सरकारने मान्य गुलामी ती होती. मुसलमानांच्या याच्यात तर होतीच होती गुलाम. दर महिन्याला विकत आणायचे, करायचे, त्यांना त्रास द्यायचे. त्या सांगण्यात हेतू काय, तेव्हा हे 4 वर्ग भगवंतांनी निर्माण केल्याचा अर्थ असा की मानवी समाज म्हणला म्हणजे ते राहणारच असा त्याचा अर्थ. प्रकृतीचे आधारे
गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिले. त्यांचं मूळ वेदांताचं म्हणणं असं आहे, हे विश्व जे निर्माण झालं ते भगवंताच्या शक्तीने केलं, त्याला प्रकृती म्हणतात. ते भगवंताच्या शक्तीने जे केलेलं हे त्याच्यामध्ये ते गुण परस्पर मिसळले, म्हणजे शुद्ध ब्राह्मण शुद्ध क्षत्रिय हे तुम्हाला सापडायचं नाही परस्पर. अहो उपनिषदामध्ये ज्ञान जे आहे ते क्षत्रियाजवळ आहे. खरं वाटेल का? याज्ञवल्क्य असा एखादाच ब्राह्मण आहे की जेथे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान ब्राह्मणाचा हक्क ना, अहो क्षत्रियाजवळ आहे. राम क्षत्रिय होता, कृष्ण क्षत्रिय होता. काय आहे बा पण अशो जनक क्षत्रिय होता, महाज्ञानी जनक. हे असं आहे काय होतं पण अशो, पण आत्मज्ञान हे क्षत्रियांच्या जवळ होतं आणि त्यांच्याकडे हे जात असं शिकायला. बरं का? तेव्हा ते काय होतं पण अशो मी तुमच्या समोर एक मांडलाय नुसतं असं, तुमचा बुद्धिभेद करावा हा नसेल, काही हेतू नव्हता माझा, पण हे बघा असं काहीतरी आहे. म्हणून प्रकृतीनं या शक्तीनं समाज निर्माण केला, पण ते परस्पर एकमेकाच्या गुणांचा हा होऊन त्याचा व्यवहार त्याप्रमाणे समाज निर्माण झाला. मला कल्पना आहे, 2 मिनिटात सांगतो, पुढच्या रविवारी सांगेल. काय झालं, रमणांच्याकडे मी सांगितले माकडे आहेत, त्या माकडांच्या टोळ्या असतात, त्या ग्रुप लाईफ असतात. सिंह काय, ते बाकीचे जनावर काय, त्यांना सामाजिक जीवन असतं. तसे 2 ग्रुप्स होते, टोळ्या होत्या. त्या टोळ्यांचे हुप्पे असत, हुप्पे म्हणजे पुढारी, बरं का? तर त्या पुढाऱ्यांच्या मध्ये मारामारी झाली. त्या टोळ्यांच्या पुढाऱ्यामध्ये 2 माकडामध्ये मारामारी झाली आणि एक निघून गेला, हरला तो. काय असे मग त्या जो हरला ना त्याची टोळी याच्याकडे, मग सगळी त्याचं स्वामित्व त्यावर. तेव्हा तो निघून गेला. ते रमण काय म्हणाले, तो तपश्चर्या करायला निघून गेलाय म्हणाले. आता हे खरं काय खोटं काय आपण बघा भाऊ काय आहे काय, तो तपश्चर्या करायला निघून गेलाय. आता माणसं जात नाही तपश्चर्या करायला, जाऊ द्या, माकडं जातात असं दिसतंय. मग तेव्हा त्याने म्हणाल की बा ह्या प्रकृतीच्या संबंधाने जे गुण निर्माण होतात त्या गुणांच्या मध्ये परस्पर मिश्रण होऊन मग म्हणले समाज तयार होतो, हे त्यांनी सांगितलं. पुढचा विषय पुढच्या रविवारी मी सांगेन. जानकी जीवन स्मरण जय जय राम.